हा आपला एंट्रन्स आहे आणि पूर्ण बाहेरचं आहे, खायला पियाला सगळं आहे. हे बघा पाणी, पाऊस तर येतोच आहे. हे बघा ते वरतून जे मी तुम्हाला पाणी दाखवलं ना ते बघा इथून बाहेर. आणि तुम्हाला गाडी लावायला पार्किंगला जागा. नमस्कार मंडळी, जय श्री महाकाल. खूप दिवसानंतर ब्लॉग करतोय. तर आज आपण खोपोलीला गगनगिरी महाराज मंदिर आहे तिकडे आलो आहे आणि अचानक भयानकमध्ये पाऊस सुटला आहे. पावसात पूर्ण भिजलो आहे आणि एकटा असल्यामुळे मी बोललो चला भिजत जाऊ, काय प्रॉब्लेम नाही आहे. तर मी तुम्हाला मंदिर दाखवतो. सुंदर असं मंदिर आहे. म्हणजे मी एवढे वर्ष झाले पुण्याला जातोय पण मला अंदाज नाही आला की इकडे एवढं असं सुंदर असं मंदिर असेल. आणि मी येता येताच म्हणजे असंच व्हिडिओ ब्लॉग बघितला एकाचा, त्याच्यात कळालं की ते असं मंदिर आहे. हे गगनगिरी महाराज मंदिर म्हणजे आश्रम आहे प्रॉपर. बघू शकता तुम्ही किती माणसं आले. हे त्यांचं स्थान आहे. म्हणजे माझ्या व्हिडिओचा कॅमेरा छोटा पडतोय, एवढं मोठं त्यांचा आश्रम आहे प्रॉपर. बाजूला नदी विधी. म्हणजे इथे आल्यावर असं एवढं भारी वाटतंय ना बघण्यासारखं. हे बघा मी तुम्हाला बोललो ना बाजूला नदी आहे. आधीच पावसात भिजलोय. या साईडला पण आश्रम ठेवलेत पूर्ण. माणसं तिथे आंघोळ करतात. माझी गाडी तिथे पार्क केली मी. हे आपलं लोणावळा. बघू आपण अजून पुढे पुढे. परत एकदा आपण आतमध्ये आलो. म्हणजे खूप सुंदर आश्रम आहे. म्हणजे एकदम मनाला शांतता वाटते. ते जे समोर दिसतंय ते त्यांचं, हे जे समोर दिसतंय ते आपलं आश्रममध्ये जेवढे जण येतात त्यांना जेवणाची सुविधा आहे. हे निवासस्थान आहे त्यांचं. माझा आवाज तुम्हाला थोडासा कमी येईल. पाणी पण बघू शकता एकदम स्वच्छ पाणी आहे. आपल्या फॅमिलीला घेऊन आलेत पण माझी फॅमिली गेली बाहेर. मूर्ती पण एवढी ओरिजिनल वाटते ना, एकदम असं वाटतं समोर माणूस महाराज.
बघा नदी पार मी तुम्हाला दाखवलं ना तिथून. हां हां इथे जर सूचना दिली आहे मोबाईल वापरण्यास बंदी आहे आणि जेवढं भेटतं तेवढं काढेन मी. जास्त काय मोठा ब्लॉग होणार नाही आपला, छोटाच होईल. जे जी 4 व्हीलर आहे नवीन गाड्या आहेत त्यांच्या पूजा बिजा करायला. हवन ज्यांना हवन चालू आहे ते. खूप छान असं गार्डन आहे. गार्डन पण बघू शकता तुम्ही. पाऊस पडला तिथे जे लवकर आले ते नाही भिजलेले आहेत. आम्ही आत्ता आलोय बघा. पूर्ण फॅमिलीला प्रॉपर तुम्ही घेऊन आलात तर बसण्यासाठी फिरण्यासाठी एकदम निवांत जागा आहे. बघा हे जे आहे ना हे आपलं बाजूबाजूला आपलं पाय पडून घेतलाय आम्ही. हे शिवलिंग आहे त्याच्या बाजूला गणपती बाप्पा आणि 2 गौरी. म्हणजे प्रॉपर असे थोडं फास्ट दाखवतोय मी. तर नक्की या साईडला आलात खोपोली साईडला तर नक्की ते विजिट करा. मी तुम्हाला सांगेन कसं यायचं काय नाही ते. किती असं वाटतंय ना की हे पूर्ण गावाला चालू आहे. म्हणजे गावच आहे हे असं एका प्रकारे. आंब्याची झाडं, हिरवगार वातावरण. आता आपण तिथून जाऊन आलो ते. मला वाटतंय आता आम्ही चाललोय बरोबर जिथे रस्ता येतो तिथे मी जातोय तुमच्यासाठी फक्त. समोर बघा सूचना वाचू शकता. आम्ही ब्लॉगर लोक आमच्या सबस्क्रायबर म्हणजे आमच्या फॅमिलीसाठी सगळं सोडून चुकीच्या गोष्टी करतो. मोबाईल वापरण्यास बंदी आहे. खूप छान. ही बघा ही पालखी आहे त्यांची. थोडं आपल्या लेन्सवरती आहे ना पाणी येत आहे. म्हणजे पाऊसच चालू आहे बारीक बारीक. आणि पानांच्या जो पानांवरती पाऊस पडलाय ते जे ठिपके थोडे थोडेसे पडतात. खूप छान आहे, खूप छान. बघा किती सुंदर असं व्ह्यू आहे. म्हणजे एकदम बघितल्यावरती मन शांत होईल. आंब्याची झाडं पण आंबेच नाही आहेत. मला वाटते काढले आहेत कोणीतरी. हे समोर दिसत आहेत ते आंब्याची झाड आहेत. हे ना हेलिपॅड उतरायची जागा आहे बघू शकता तुम्ही. आणि समोर आहे हे मंदिर. आणि हेलिपॅड उतरायची जागा. किती खतरनाक व्ह्यू आहे बघू शकता. तर नक्की एकदा तुम्ही या. बघा आपण असं आलो ना तुम्हाला वर दाखवलं ना मी मंदिर. त्या मंदिराचं एंट्रन्स आहे.
म्हणजे मंदिराच्या आतमधूनच म्हणजे ते आपलं तिकडून जाल ना तिथूनच. आणि हे श्री केदारनाथ मंदिर. आताच आपल्याला बाबांनी जरासा ओरडा दिलाय. बोले देवाकडे येताना जरा मोबाईल बाजूला ठेवा आणि या. पण आपल्या फॅमिलीसाठी थोडंसं ओरडा खाऊ शकतो. ते आपलं केदारेश्वर मंदिर होतं. तिथून आता वर जाऊ. चैतन्य गगनगिरी नाथाय नमः. आम्हाला बोलले 10 मिनटं चढायला 10 मिनटं उतरायला, पण फोन बाजूला ठेवला तर. पण तरी आमच्यात मस्ती कमी नाही. कमी नाही. आम्ही व्हिडिओ काढणारच. बघा रोडचे डांबर तुटलेलं आहे म्हणून पायाला टोचतंय. म्हणजे एक ते देवाकडे जाताना पूर्ण लोणावळा खोपोली. बघा जे आपण आता मंदिराशी इथे आलो ना, ही गुफा आहे. जय श्री महाकाल. नमः पार्वती पते हर हर महादेव. खूप छान असं बनवलेलं आहे. बघा हे वाचा तुम्ही नंतर. बघा अशा थोड्याशा एक म्हणजे 50-100 स्टेप असतील, मोजल्या नाही मी. पण हे असं सुंदर असं मंदिर आहे. तर पावसाने भिजलो तर आहे, पण परत घाम पण आला तेवढाच. तर व्हिडिओ इथे संपवतो. छोटीशी व्हिडिओ काढली. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येतो आहे. गरमी तर खूप आहे, म्हणजे पाऊस आहे त्याच्यात वर एवढं चढत आलो आहे त्याच्यामुळे गरम होते बॉडी. तर तुम्हाला माझा डेली ब्लॉग बघायला आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर मी प्रयत्न करेन डेली ब्लॉगसाठी. तर चला बाय बाय. जय श्री महाकाल. लहान पोरं मासे पकडतात. इकडे जर कोण आलं असेल आपला ब्लॉग बघत असेल आणि कोण इथे येऊन गेला असेल तर हे पाणी कुठून येतं ते नक्की कमेंट करून सांगा.